नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे सारथी सरळ सेवा या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। महावितरणसाठी मराठी हा विषय आपल्याला देण्यात आलेला आहे। मराठी विषयाचे एकूण 20 प्रश्न येणार आहेत 10 मार्कसाठी। म्हणजे एक जो प्रश्न आहे आपल्याला तर तो अर्ध्या मार्कसाठी येणार आहे। पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आमचं जे मराठी व्याकरण असेल किंवा मराठी हा विषय आहे तर यांच्या बरोबर तेवढा जो काही संबंध आहे तर नाहीये, त्यामुळे याचे जे काही लेक्चर्स असतील तर ते आम्हाला मिळायला पाहिजे। त्यानुसार आपण या चॅनलवरती मराठीचे जे काही लेक्चर्स आहेत तर ते इथं अपलोड करणार आहे। मग मराठीच्या लेक्चर्स मध्ये जे काही वेगवेगळे टॉपिक आहेत त्यामधला आपण आज जो टॉपिक बघतोय तो आहे समानार्थी शब्द। आतापर्यंत जेवढ्या काही परीक्षा एक्झाम झालेल्या आहेत या सगळ्या परीक्षांमध्ये आलेले जे काही समानार्थी शब्द आहेत तर हे समानार्थी शब्द आपण यामध्ये बघणार आहेत। एका व्हिडिओमध्ये जर नाही झाले तर आपण 2 व्हिडिओमध्ये हे जे काही शब्द आहेत तर हे घेऊया की जे मोस्ट ऑफ द एक्झामला विचारण्यात आलेले आहेत आणि जास्तीत जास्त वेळा हे शब्द जे काही आहेत तर ते विचारण्यात आलेले आहेत। आता बघा, पहिला जो काही शब्द आहे आपल्या समोर तर तो आहे सूर्य। सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द जर म्हटला तर रवी येतो, त्याच्यानंतर येतो भास्कर, रवी भास्कर, त्यानंतर आहे दिनकर, त्याचबरोबर सविता। आता सविता हे आपल्याला लेडीजचं नाव दिसते, म्हणजे जनरली याचं जर बघितलं आपण लिंग तर ते स्त्रीलिंगी दिसते। पण सूर्य हा जर बघितला तर यामध्ये सूर्य आपण काय म्हणतो सूर्य, म्हणून मग काही लोकांचं म्हणणं असं असते की सविता हा शब्द त्या ठिकाणी येणार नाही, सूर्याचा समानार्थी शब्द, पण सूर्याचा समानार्थी शब्द सविता हा सुद्धा आहे। त्याच्यानंतर आहे मित्र, अरुण, त्यानंतर आहे भानू व आदित्य। आता जे काही आपण सूर्याच्या अभ्यासासाठी आता मोहीम राबवलेली होती तर त्या मोहिमेचं नाव सुद्धा काय आहे तर आदित्य आहे, म्हणून यावरून नाव देण्यात आलेलं आहे की सूर्याचा समानार्थी शब्द हा आदित्य हा सुद्धा आहे। म्हणून आदित्य ही जी आपण योजना राबवतोय तर त्यामुळे सूर्याच्या अभ्यासासाठी तर तिला आदित्य नाव देण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर अरुण, अरुण हे सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे। तर अरुण काय आहे, आपण जर बघितलं तर आपल्या देशामधलं एक राज्य आहे ज्याचं नाव आहे अरुणाचल प्रदेश, म्हणजे की त्या राज्यामध्ये पहिल्यांदा सूर्याचा उदय उगवतो। आता त्याच्यामध्ये जर आपण जर बघितलं अरुण म्हणजे सुरुवातीला ज्या ठिकाणी त्याचं उगम होतो तर तो म्हणजे असलेला आहे अरुण। त्याच्यानंतर मित्र, मित्र हे सुद्धा नाव यासाठी आपल्याला इथं सूर्यासाठी समानार्थी देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर आहे सोने। आता सोने या शब्दाचा समानार्थी शब्द जर बघितला तर सुवर्ण आहे, सुवर्ण हे सुद्धा एक समानार्थी शब्द आहे। त्याच्यानंतर आहे कांचन, हेम आणि कनक, कांचन, हेम आणि कनक हे जे काही आहेत तर सोन्याचे समानार्थी शब्द आपल्याला इथं देण्यात आलेले। त्यानंतर जर बघितलं तर हात, आपला जो काही हात आहे या हातासाठी सुद्धा समानार्थी शब्द कोणकोणते आहेत तर हस्त, आपण कसं म्हणतो हस्तलिखित, हस्तलिखित म्हणजे आपल्या हाताने जे काही आपण लिहिलेलं असते त्याला आपण म्हणत असतो हस्तलिखित, म्हणजे हाताने लिहिलेलं। हस्त म्हणजे मग काय त्यामध्ये तर हात, हात आपण त्याला काय म्हणतो तर हात। त्याच्यानंतर कर, ओके, कर हाताचा जो काही अजून समानार्थी शब्द आहे तर कर, जे काही आपण काम वगैरे जे काही करतो तर ते हाताने करतो, ओके। त्याच्यानंतर आहे बाहू, बाहू हा सुद्धा या हाताचा समानार्थी शब्द आपल्याला इथं देण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा आता समोरचे जे काही आहेत ते शब्द, आकाश, आकाशसाठी समानार्थी शब्द खूप जास्त आहेत त्यामुळं यावरती प्रश्न जास्तीत जास्त विचारण्यात येतात। तर बघा आता आकाश या शब्दासाठी असलेला समानार्थी शब्द आहे आभाळ, आपण कसं म्हणतो आभाळ आलं दाटून, ओके, म्हणजे आभाळ म्हणजेच काय आहे तर आकाश। त्याच्यानंतर गगन, आपण कसं म्हणतो घे गगन भरारी, ओके, म्हणजे गगन म्हणजे काय तर आकाशा, नभ, त्याच्यानंतर अंबर, त्यानंतर आहे अवकाश, अवकाश, ओके। त्यानंतर जर बघितलं तर अंतरिक्ष, आपण जे काही अंतरिक्ष असतात ते आकाशामध्ये पाठवत असतो तर त्याला अंतरिक्ष हे सुद्धा नाव आहे। त्यानंतर आहे ख, अंतराळ, ओके, वितान, हे जे काही आहेत तर हे झालेले आहेत त्यांचे समान अर्थाचे शब्द। हे समान अर्थाचे शब्द म्हणजे ज्याचा अर्थ सारखाच होतो, जवळजवळ सगळ्यांचा अर्थ काय होतो सारखाच। नवरा, आता नवरा या शब्दासाठी समानार्थी शब्द जे काही आहेत तर तो आहे भ्रतार,
त्याबरोबर आहे वल्लभ, त्याच्यानंतर आहे पती, कांत, नाथ, दादला, धव, त्यानंतर आहे अमृला व कवेश. हे जे काही आहेत तर हे समानार्थी शब्द नवरा या नावासाठी समानार्थी देण्यात आलेले आहेत. जास्तीत जास्त जे काही विचारण्यात आलेले आहेत आपल्याला आतापर्यंत तर तो आहे कांत. कांत हा शब्द जो काही आहे तर तो देण्यात आलेला होता आणि हा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे असं आपल्याला विचारण्यात येते. तर नवरा या शब्दाचा तो समानार्थी शब्द आपल्याला इथे बघायला मिळतोय. त्यानंतर विष्णू, विष्णू या शब्दाचे सुद्धा समानार्थी शब्द खूप जास्त आहेत. त्याला आपण म्हणतो श्रीपती, श्रीपती. त्याच्यानंतर आहे गोविंद, त्यानंतर आहे अच्युत, रंगापती, त्यानंतर रमेश, चक्रपाणी ज्यांनी चक्र धारण केलेला आहे असा चक्रपाणी. त्यानंतर आहे केशव, नारायणा, मालप, मधुसूदन, त्रिविक्रम, त्रिविक्रम हे सुद्धा नाव जे काही आहे तर हे विष्णू या नावासाठी समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर आहे वासुदेव, त्याचबरोबर पुरुषोत्तम, ई वेकेशव, पितांबर, त्यानंतर दोष नाई हे सुद्धा यांसाठीचे आपल्याला देण्यात आलेले समानार्थी शब्द आहेत जे की विष्णूसाठी आहेत. ओके, तर यासाठी चक्रपाणी असेल, रमेश असेल, नारायण असेल, वासुदेव असतील हे समानार्थी शब्द इथे वापरण्यात येत राहतात. त्यानंतर ताप. आता जर बघितलं ताप आपण म्हणतो यांनी लईच ताप आणलेला आहे आम्हाला. ओके, ताप. आता ताप दोन पद्धतीचा असतो, म्हणजे जो अंगावरती चढतो तो काय तर ताप. ओके, ज्याला आपण फीवर म्हणतो इंग्लिशमध्ये, तो एक राहतो. आणि दुसरा आपल्याला कोणीतरी दिलेला ताप असतो, म्हणजे तोच काय देतो आपल्याला तर त्रास देतो. त्यानंतर त्याचाच आपल्याला वैताग आलेला असतो, त्याचा जो त्रास असतो तो. किंवाच याला दुसरं नाव आहे ज्वर. ज्वर म्हणजे काय तर ताप, जो ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये फीवर. आणि हे जे काही दोन शब्द आहेत त्रास आणि वैताग हे कोणीतरी आपल्याला जाणून बुजून देत असलेले जो त्रास असतो तर त्यासाठी वापरण्यात येतात. त्याच्यानंतर आहे सरिता. सरिता या शब्दासाठी नदी हा शब्द वापरण्यात येतो, किंवा आपल्याला असं म्हणण्यात येते नदी या शब्दाचा समानार्थी शब्द अजून कोणता आहे तर तो आहे सरिता. या दोघांपैकी कोणताही एक विचारण्यात येतात. त्यानंतर लांगून चालन यासाठीचा जो काही समानार्थी शब्द आहे तो आहे खुशामत. आपण कोणाची तरी खुशामत करत राहतो काही कामासाठी. जर आपलं त्याच्याकडे काम जर असेल तर आपण त्याची काय करतो तर खुशामत करतो काही गोष्टींसाठी. तर मग या ठिकाणी खुशामत साठी आपल्याला समानार्थी शब्द सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे सज्ञान. सज्ञान म्हणजे की त्याला आपण म्हणतो सून. ओके, सज्ञान. त्यानंतर आहे अवहेलना. अवहेलना करतो आपण कोणाची तरी, म्हणजे त्याच्याकडे काय करत असतो तर दुर्लक्ष करतो. अवहेलना करणे म्हणजे काय त्याची तर त्याला दुर्लक्षित करणे, त्याच्याकडे लक्ष न देणे. ओके, त्यानंतर आहे शुंभंग. यालाच आपण म्हणतो भाग्यवान, नशीबवान. ओके, जो भाग्यवान आहे, जो नशीबवान आहे, नशीब आहे. ओके, हे समानार्थी शब्द त्यासाठी आपल्याला इथं वापरण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर नेक्स्ट मध्ये घोडा. घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द खूप वेळेस विचारण्यात आलेले की घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर त्यासाठी आहेत तुरंग, त्यानंतर आहे वारू, वाजी, त्यानंतर हय, त्यानंतर आहे तुरंगम व अश्व. आता कधी कधी असं सुद्धा विचारण्यात येते की अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द घोडा किंवा वारू असं सुद्धा तिथं ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले असतात. त्यानंतर आहे मारुत, त्यालाच आपण म्हणतो पवन, वारा, अनिल. त्यानंतर आहे समीर, वानू, वात व हवा. ओके, हवेचे हे एवढे जे काही आहेत तर ते समानार्थी शब्द आहेत. आता बऱ्याच लोकांना हा मारुत हा शब्द जो काही आहे तर तो हवेचा समानार्थी शब्द आहे हे माहिती नाहीये. ओके, त्याच्यामुळे याला आपण म्हणतो हवा, वात असेल, वानू असेल. आता बरेच लोक त्याला वात म्हणतात. वात म्हणजे काय, आपण जी दिव्यामध्ये लावतो ती वातच. ओके, त्याला पण आपण वात म्हणतो. पण या ठिकाणी वात हा जो काही शब्द आहे तर तो हवेसाठी इथं वापरण्यात आलेला आहे. त्याचबरोबर समीर. समीर हा शब्द सुद्धा जरी तुम्हाला नाव दिसत असेल समीर हे आहे
पण तो सुद्धा हवेसाठी वापरण्यात येतो. व त्यासोबत सोबत अनिल, अनिल हा शब्द सुद्धा जो काही आहे तर तो हवेसाठी वापरण्यात येतो. त्यानंतर जर बघितलं आपण तर सुमन, एखाद्या मुलीचं नाव असते सुमन. ओके, मग सुमन हे जर आहे तर त्याचा समानार्थी शब्द आहे पुष्प. मग सुमन या शब्दाला समानार्थी शब्द अजून कोणता आहे तर कुसुम. आपण या ठिकाणी हे सुद्धा एका महिलेचं नाव, म्हणजे एखाद्या मुलीचं नाव, एखाद्या महिलेचं नाव असते सुमन. त्याच पद्धतीने कुसुम हे सुद्धा जे काही आहे तर एखाद्या महिलेचं नाव आहे, पण याला समान अर्थाचे शब्द म्हणून इथं आहेत आपल्याला देण्यात आलेले की सुमन, कुसुम आणि त्यानंतर असलेला सुम व फुल. फुल म्हणजेच पुष्प, म्हणजे पुष्पाचा समानार्थी शब्द जो काही आहे तर तो आपल्याला फुल देण्यात आलेला आहे आणि त्यालाच आपण म्हणतो सुम. त्यानंतर आहे मुलगी. मुलगी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कन्या, तनया, दुहिता, नंदिनी, आत्मजा. ओके, आत्मजा हा शब्द जो काही आहे तर मुलगी यासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरण्यात येतो. आता या व्यतिरिक्त असे पण काही वर्ड असतील बरं का, की जे असे पण काही शब्द असतील की ते मुलगी यासाठी वापरतील किंवा वेगवेगळ्यासाठी वापरतील, पण यामध्ये ऍड नसतील, तर तसे सुद्धा असू शकतात की जे शब्द आहेत. जेवढे काही माहिती आहेत मला ज्या पद्धतीने मला मिळाले त्या पद्धतीने मी सगळेच्या सगळे यामध्ये ऍड करण्याचा पूर्णपणे इथं प्रयत्न केलेला आहे. आता वानर, वानर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कपी. त्याला कपी सुद्धा म्हणण्यात येते. ओके, वानरला कपी. त्याच्यानंतर आहे मरकट. त्यानंतर आपण माकड म्हणतो, काही ठिकाणी त्याला माकड म्हणतात, कुठे त्याला वानर म्हणतात. त्याच्यानंतर शाखामूर असं सुद्धा म्हणण्यात येते. त्याच्यानंतर तोंड, आपण काय म्हणतो, काय तोंड घेऊन चालला, किंवा आपण जर समजा काय कुठं जर घडलेलं जर असेल तर त्याला म्हणतो काय सकाळी कोणाचं तोंड बघितलेलं होतं, माझं आज कामच झालेलं नाही दिवसभर. म्हणजे तोंड म्हणजे काय तर चेहरा किंवा एखाद्याचं मुख बघणे. त्याच्यानंतर आहे तोंड या शब्दाचा मुख व वदन. ओके, एखाद्याचं जे काय आहे वदन. आता जर समजा आपण जर बघितलं तर आपण जेवता वेळेस जो श्लोक म्हणण्यात येतो त्यामध्ये म्हणण्यात येते वदनिक वळ घेता. वदन, वदन म्हणजे काय तर आपल्या मुखामधून जे आपण अन्न घेतो त्यासाठी असलेला समानार्थी शब्द जो काही वापरलेला आहे तर तो तोंडसाठी वदन हा शब्द त्या ठिकाणी तिथं वापरण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आहे मुलूक. मुलूक हा शब्द आपल्याला देण्यात आलेला आहे. मुलूक म्हणजे काय असतो तर प्रदेश, प्रांत, त्यानंतर परांगण हा शब्द इथं वापरण्यात येतात. ओके, तर इथं प्रांत असतो किंवा प्रदेश असतो. एखादा मुलूक जर असेल तर आपण म्हणतो ना, किंवा आपण जर समजा खूप जास्त कुठं बाहेर गेलेला असेल आणि घरच्यांना काही अर्जंट काम असेल तर ते म्हणतात आला का सगळा मुलूक फिरून. ओके, असं आपल्याला ते म्हणतात. मग मुलूक फिरून येणे म्हणजे काय तर आपण एक कुठंतरी जाऊन येतो, मग आपल्याला ते कळत नाही की यांनी मुलूक हा शब्द त्या ठिकाणी तिथं वापरलेला आहे. मुलूक म्हणजे एखादा प्रांत असेल किंवा प्रदेश असेल. त्यानंतर अरण्य. अरण्य हा शब्द जो काही आहे यासाठी समानार्थी शब्द आपल्याला देण्यात आलेला आहे वन. अरण्यालाच आपण म्हणतो वन. त्याच्यानंतर आहे जंगल. त्यानंतर कानन व विपिन हे शब्द सुद्धा वापरण्यात येतात. आपल्याला माहिती आहे की अरण्यासाठी जे काही शब्द आहेत तो वन आणि जंगल हे माहित आहे, पण कानन आणि विपिन हे शब्द आपल्या काही लोकांना जे काय आहेत तर ते कमी प्रमाणात माहित असतात. त्याच्यानंतर आहे मेहनत. मेहनत, आता बरेच लोक म्हणतात मेहनत, कष्ट, जिद्दची काठी या बेसवरती, तर ते जे काही मेहनत आहे या मेहनतीलाच आपण म्हणत असतो. दुसरा समानार्थी शब्द आहे कष्ट. त्यानंतर आहे श्रम. ओके, त्याच्यानंतर आहे परिश्रम. परिश्रम घेतो म्हणजे काय एखादा व्यक्ती परिश्रम करतो म्हणजे तोच मेहनत करत असतो त्यावरती. आपण म्हणतो की त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत. एखादी गोष्ट जर मिळवायची जर असेल तर त्यांनी खूप कष्ट केले, खूप मेहनत केलेली आहे एखाद्या गोष्टीसाठी. आता तुमचं जर एक्झाम्पल जर द्यायचं जर झालं, तुम्ही महावितरणची तयारी करता वेळेस खूप कष्ट घेतले का खूप मेहनत घेतली, ते सारखंच आहे, मेहनत आणि कष्ट. ओके, किंवा श्रम केलेले आहेत. श्रम करतो आपण म्हणजे काम करतो, ते जे आपण शेतामध्ये वगैरे किंवा एखाद्या ठिकाणी कुठेतरी काम करतो तर त्याला आपण श्रम म्हणतो. ओके, सेवा त्या पद्धतीने तो वापरण्यात येतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर अग्नी. अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द आग हा आहे. आग, आपण कुठे म्हणतो आग लागलेली आहे, पण आग लागलेली आहे तर त्याचा समानार्थी शब्द जो काही आहे तर त्याला अग्नी म्हणण्यात येते. त्यानंतर आहे अनल. त्यानंतर विस्तव. ओके, त्यानंतर आहे वन्वी, अंगार. कुठे अंगार असतो
विस्तव आणि अंगार हे सारख्याच अर्थाचे शब्द त्या ठिकाणी मानण्यात येतात. त्याच्यानंतर आहे पावक, हुताश, सिखी हे शब्द जे काही आहेत तर हे समान अर्थाचे शब्द इथे वापरण्यात येतात अग्नी या शब्दासाठी किंवा आग या शब्दासाठी. त्यानंतर आहे अही. अही हा जो काही शब्द आहे तर साप या शब्दासाठी वापरण्यात येतो किंवा साप या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर तो आहे अही. त्यानंतर आहे भुजंग. ओके, खूप मोठा साप होता म्हणजे असा आपण ज्या वेळेस म्हणतो तर तो भुजंग, जसं की अजगर वगैरे जो काही आहे तर त्यासाठी. त्यानंतर आहे सर्प, त्यानंतर आहे व्याळ व पनंग, फणी. फणी हे सुद्धा जे काही आहे तर सापासाठी समानार्थी शब्द या ठिकाणी वापरण्यात येतो किंवा अजगर. अजगर हा सुद्धा इथं समानार्थी शब्द म्हणून त्यासाठी वापरण्यात येतो. त्याच्यानंतर आई. आई या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे? माता. त्यानंतर माय, जननी, माऊली. त्यानंतर आहे जन्मदा, जन्मदाती. ओके, तर हे सुद्धा यासाठीचे समानार्थी शब्द आहेत आई या शब्दासाठी. आई या शब्दासाठी जास्तीत जास्त जो काही शब्द विचारण्यात येतो तो आहे जननी. जननी हा शब्द जो काही आहे तर यावरती क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत बऱ्याच वेळेस की जननी या शब्दावरती. जननी हा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दांसाठी वापरण्यात येतो तर आई या शब्दासाठी वापरण्यात येतो. त्याच्यानंतर अंधार. अंधार, अंधार या शब्दासाठीचा समानार्थी शब्द आहे काळोख. आपण म्हणतो आम्ही त्या रात्री त्या ठिकाणी तिथे फिरायला गेलो पण तिथे खूप काळोख होता. काळोख होता म्हणजे काय तर खूप अंधार होता. त्यानंतर असते तिमीर व तम. ओके, तम व तिमीर हे दोन्ही शब्द जे काही आहेत तर अंधार या शब्दासाठी त्या ठिकाणी तिथे वापरण्यात येतात. त्याच्यानंतर आहे आनंद. आपण म्हणतो खूप आनंद झालेला आहे किंवा एखाद्या व्यक्तीला हर्ष झाला, खूप आनंद झाला. ओके, असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर आहे मोद, संतोष व प्रमोद. संतोष, प्रमोद. त्यानंतर आहे उल्हास, उद्धव. हे उल्हास हा शब्द जो काही आहे तर आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणून वापरण्यात येतो. त्याचबरोबर मोद, तोष, हर्ष. एखाद्या व्यक्तीला हर्ष झालेला असतो खूप जास्त, जर त्याला खूप दिवस झाले तो प्रयत्न करतो आणि खूप प्रयत्नाच्या नंतर जर समजा त्याला नोकरी लागलेली असेल तर तो काय करणार, त्याला काय होईल तर खूप हर्ष होईल. त्यांच्या घरच्यांना काय होईल तर हर्ष होईल. हर्ष झाला म्हणजे काय झालं तर आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतर आठवण. आपल्याला नेहमी कोणाची तरी आठवण येते, ते कोणीतरी आपल्याला म्हणत असते का आमची आठवण आज आली का म्हणून तुम्ही आम्हाला फोन केलाय. मग आपण म्हणतो नाही तुमच्याकडे काम होतं म्हणून आम्ही तुम्हाला फोन केलेला आहे. तुमची आठवण तर आम्हाला नेहमीच येते. आठवण येते म्हणजेच काय तर त्यांचं स्मरण होते. एखादी गोष्ट आपल्याला आठवणे म्हणजे काय तर त्या गोष्टीचं स्मरण होणे आणि काही गोष्टी आठवणीत राहणे. ओके, काही गोष्टी काय राहतात आठवणीत असतात म्हणजे की त्या आपल्या काय असतात तर स्मरणात असतात, त्या आपण विसरू शकत नाही. त्याच्यानंतर स्मृती. स्मृती हा शब्द जो काही आहे तर तो स्मरण या शब्दासाठी समान अर्थानेच वापरण्यात येतो. त्यानंतर आहे सय. आपण म्हणतो ना एखादी गोष्ट माझ्या त्या स्मृतीत आहे ती मी कधीच विसरू शकत नाहीये. ओके, की ती माझ्या लाईफ मधली खूप महत्वाची गोष्ट आहे किंवा महत्वाची घडलेली घटना आहे की ती मी कधीच विसरू शकणार नाहीये. त्याच्यानंतर आहे आश्चर्य. ओके, आश्चर्य की आपल्याला एखादी जर गोष्ट कुठं जर घडलेली जर असेल तर काही गोष्टीच्या बाबतीत आश्चर्य वाटते. म्हणजे आपला एखादा मित्र आहे आणि ती गोष्ट तो करू शकत नाही पण त्याने ती करून दाखवली तर आपल्याला त्याचं नवल किंवा आश्चर्य वाटते. मग आश्चर्य त्याचबरोबर नवल व अचंबा. एखादा व्यक्ती जो काही आहे तर त्यांनी एखादी गोष्ट जर केलेली असेल तर आपण म्हणतो ना बाबा मी अचंबित झालेलो आहे. ओके, अचंबित होतो म्हणजे काय तर त्याला आश्चर्य वाटते त्या बाबतीत की मी अचंबित झालेलो आहे म्हणून. त्यानंतर आहे विस्मय, अचरत. त्यानंतर आचोस. हे शब्द त्या ठिकाणी समान अर्थाने आश्चर्य या शब्दासाठी वापरण्यात येतात. पण आश्चर्य या शब्दासाठी जो जास्तीत जास्त वेळा विचारण्यात आलेला आहे तो आहे नवल किंवा विस्मय. हा शब्द जास्तीत जास्त वेळेस विचारण्यात आलेला आहे. बाकीचे शब्द कमी वेळेस विचारण्यात आलेत, काही वेळेसच ते विचारण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर इच्छा. आपण म्हणतो माझे एखाद्या गोष्टीबद्दलची काय आहे आपली तर इच्छा आहे. ओके, माझी इच्छा आहे समजा की मी अमेरिकेला जावं किंवा तुमची इच्छा असेल की तुम्ही कोणत्या तरी ठिकाणी जावं. म्हणजे इच्छा असणे म्हणजे त्यालाच आपण समानार्थाने काय म्हणतो आकांक्षा.
ओके, इच्छा आणि आकांक्षा हे दोन्ही पण समान अर्थाचे शब्द आहेत. त्याच्यानंतर आहे आस. आपण एखाद्या गोष्टीची आस लावून बसतो. ओके, म्हणजे काही लोक म्हणतात ना की आपण एखाद्या मित्राला जर म्हटलेलं असेल आपण आज मूवी किंवा पिक्चर बघायला जाऊया, तर तो काही आस लावून बसलेला असतो आणि ते आपल्या नंतर मग अचानक कॅन्सल होते. जर ते कॅन्सल झालेलं असेल तर तो काय म्हणतो, अरे यार मी आस लावून बसलेलो होतो की तू मला पिक्चरला घेऊन जाशील म्हणून. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण तर आस हा शब्द काय असतो की एखादे इच्छा आणि आकांक्षा या शब्दाने सुद्धा तिथं तो वापरण्यात येतो. त्यानंतर आहे मनीषा, त्यानंतर स्पृहा, अपेक्षा व लिप्सा हे जे काही शब्द आहेत तर हे शब्द सुद्धा समान अर्थाने तिथं वापरण्यात येतात. आता तुम्ही जर बघितलेलं जर असेल तर हे सगळे शब्द जास्तीत जास्त इथं ओळखीचे दिसतात आपल्याला. इच्छा असेल, आकांक्षा असेल, मनीषा असेल, अपेक्षा असतील. कारण हे काय आहेत तर मुलींच्या नावावरून जनरली इथं हे नावं आहेत. म्हणून लक्षात ठेवायला सुद्धा तुम्हाला इथं काही अडचण येणार नाही की हे समान अर्थाचे शब्द आहेत. इच्छा असेल, आकांक्षा असेल, मनीषा असेल, त्याचबरोबर अपेक्षा असतील. हे समान अर्थाचे शब्द आपल्याला देण्यात आलेले. त्याच्यानंतर आहे ईश्वर, ज्याला आपण म्हणतो देव. ईश्वर, देव, ईश. त्यानंतर आहे निर्जर, परमेश्वर, अलक्ष, सूर, विभूत. विभूत सुद्धा म्हणण्यात येते. त्यानंतर अलख, प्रभू, त्रिदश. त्रिदश सुद्धा म्हणण्यात येते त्याला. ओके, म्हणून हे ईश्वर या समानार्थी शब्दाने वापरण्यात येतात. तर ईश्वर या शब्दासाठी जो काही वापरण्यात येतो तो आहे परमेश्वर. म्हणजे काही मुलांचं नाव ईश्वर असते, काहींचं काय असते तर परमेश्वर असते. ओके, देव. देव हे सुद्धा त्या ठिकाणी तिथं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे कमळ. कमळ. कमळ या शब्दालाच आपण म्हणतो पंकज. पंकज. ओके, त्यानंतर आहे अंबुज. त्यानंतर नलिनी, अळत, पद्य, सरोज, अभोज. त्याचबरोबर अरविंद, राजीव व अब्ज. आता काही लोकांचं नाव अरविंद आहे. अरविंद म्हणजेच काय तर त्याचं नाव कमळ असं सुद्धा आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर राजीव. राजीव हे सुद्धा नाव कमळ या शब्दाला समानार्थी शब्दाने तिथं वापरण्यात येते. समान अर्थाच्या शब्दाने जे काही आहे तर ते यूज करण्यात येते. त्याच्यानंतर आहे कपाळ. कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे लाट. त्यानंतर भाल, कपोळ, निढळ व अलीक. अलीक हा शब्द जो काही आहे तर तो सुद्धा जास्तीत जास्त वेळेस विचारण्यात आलेला आहे की कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणून खालीलपैकी कोणता आहे. त्याच्यानंतर एक खग. खग हा पक्षासाठी वापरण्यात येतो समानार्थी शब्द. पक्षी असेल, त्याचबरोबर पक्षाला आपण म्हणतो विहंग. त्यानंतर द्विज, अंडज व शकुंत हे जे काही शब्द आहेत तर हे खग किंवा पक्षी यासाठी समान अर्थाने तिथं वापरण्यात येतात. त्यानंतर जर बघितले आपण समानार्थाचे शब्द अजून कोणकोणते आहेत तर ख्याती. एखाद्याचे आपण म्हणतो ना तुमची खूपच मोठी ख्याती आहे किंवा एखाद्याला म्हणतो कीर्ती आहे. ओके, प्रसिद्धी आहे, त्याला खूपच कमी वेळेमध्ये जास्त प्रसिद्धी मिळालेली आहे असं आपण म्हणतो. तर ते काय आहेत तर लौकिक. नाव लौकिक होणे. एखाद्याचं म्हणतात की त्याचं खूपच नाव लौकिक झालेलं आहे किंवा तुम्ही नाव लौकिक केलेला आहे. अशा पद्धतीने ख्याती या शब्दासाठी समान अर्थाने वापरण्यात येतात कीर्ती, प्रसिद्धी व लौकिक हे शब्द. त्याच्यानंतर गणपती. गणपती या शब्दाचा समान अर्थी शब्द जर बघितले आपण तर लंबोदर, गजानन, हैरम. त्याचबरोबर लक्षपत, निधी, धरणीधर व वक्रतुंड हे सुद्धा आहेत. अजून भरपूर जे काही आहेत तर समानार्थी शब्द गणपती या शब्दासाठी वापरण्यात येतात. त्याच्यानंतर घर. ज्या ठिकाणी आपण राहतो ते म्हणजे आपलं घर. तर या घरासाठी जो शब्द वापरण्यात आहे त्याला आहे सदन, ग्रह, निकेतन, आलय, भवन, निवास, धाम व ग्रह हे शब्द या ठिकाणी जे काही आहेत तर ते वापरण्यात येतात. त्याच्यानंतर आहे चंद्र. चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द जर आपण जर बघितले तर ते आहेत शशी, रजनीनाथ, इंद्र. त्यानंतर सुधाकर, विशानाथ, हिमांशु, शशांक, नक्षत्रेश, विदू व सोम हे समानार्थी शब्द चंद्र या शब्दासाठी वापरण्यात येतात. त्याच्यानंतर चांदणे. चंद्र आणि चांदणे या दोघांमधला जो काही आहे तर तो फरक समजून घ्या याच्यामध्ये.
चंद्र जो काही आहे तर चंद्रासाठीचे वेगळे शब्द वापरण्यात येतात. आणि चांदणे, कोमुद्री हे हा शब्द वापरण्यात येतो. त्यानंतर चंद्रप्रकाश, चंद्रिका व ज्योत्स्ना. ज्योत्स्ना हे जे काही आहेत तर हा शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे असं विचारण्यात येते. आणि त्यामध्ये पर्याय चांदणे हा कमी वेळेस असतो. त्याच्यामध्ये चंद्रिका किंवा कुमुदी हे शब्द जास्तीत जास्त वेळेस आपल्याला देण्यात आलेले आहेत की या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत. त्याच्यानंतर आहे आपल्याला हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा असे इथे देण्यात आलेले आहे. तर तो आहे गज, पिल्लू, सारंग, कुजर हे समानार्थाचे शब्द जे काही आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी इथे देण्यात आलेले आहेत. ओके, बघा आता स्पर्धा या शब्दाचा समानार्थी शब्द चुरस. आता एखाद्या जर कुस्ती जर असेल त्या ठिकाणी कुस्तीमध्ये तो शब्द वापरण्यात येतो की त्या दोन पैलवानांमध्ये खूप जास्तीची चुरस झालेली आहे. म्हणजे की चुरस म्हणजे काय, त्या दोघांमध्ये लागलेली त्या ठिकाणी काय होती तर स्पर्धा. आता शर्यत, बैलगाडा शर्यत यामध्ये जो काही वापरण्यात येणारा शब्द आहे तर शर्यत. ओके, शर्यत हा शब्द त्या ठिकाणी तिथं वापरण्यात येतो. त्याच्यानंतर यालाच म्हणण्यात येतो फोड. त्याचबरोबर आहे पैंज. पैंज लागली म्हणजे त्या दोघांमधली काय लागलेली होती तर स्पर्धा. आपण लहानपणी बनायचो चाल लाव पैंज. ओके, झाली का आपली पैंज म्हणजे की काय तर शर्यत हा शब्द आपण त्या ठिकाणी वापरतो. त्याच्यानंतर आहे स्थान. स्थान या शब्दाला समानार्थी शब्द आहे ठिकाण. त्याचबरोबर आहे वास व ठाव. आपण म्हणतो आजचं तुमचा वास कुठे किंवा तुमचं वास्तव्य कुठे आहे तर त्यालाच आपण काय म्हणतो स्थान. वास्तव्य हा सुद्धा शब्द स्थान या शब्दासाठी वापरण्यात येतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर स्त्री. स्त्री या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे बाई, महिला, ललना हा शब्द सुद्धा इथं वापरण्यात येतो स्त्रीसाठी. त्यानंतर आहे संध्याकाळ. संध्याकाळ या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरण्यात येतो सायंकाळ व सांज. त्यानंतर आहे साथी. साथी म्हणजे काय तर आपला सोबती, आपल्या बरोबर कोण आहे आपण म्हणतो आमचा मित्र आहे मग त्याला मित्र सुद्धा म्हणण्यात येते. त्याचबरोबर दोष व दोस्त व सखा असं सुद्धा त्याला म्हणण्यात येते. ओके, सोबती, मित्र, दोस्त व सखा. आपण मित्र या हा शब्द कुठे वापरलेला होता सूर्य या ठिकाणी. सूर्याला सुद्धा त्या ठिकाणी तिथं काय म्हणण्यात येते तर मित्र. तो सूर्य हा आपला काय आहे तर मित्र सुद्धा आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर संत, त्यांनाच आपण म्हणतो सज्जन व साधू. सज्जन व साधू. त्यानंतर संपत्ती. एखाद्या व्यक्तीकडे किती संपत्ती आहे किंवा किती धन दौलत आहे किंवा किती संपदा आहे हे आपण बघत असतो. म्हणून मग या ठिकाणी जे काय आहे तर संपत्ती, धन, दौलत व संपदा. संपत्तीसाठी असलेला समानार्थी शब्द संपदा हा सुद्धा तिथं वापरण्यात येतो. ओके, की त्यांच्याकडे खूप संपदा आहेत असं आपण त्यांना म्हणत असतो. त्याच्यानंतर शरीर. शरीर या शब्दासाठी म्हणजे जे आपलं शरीर आहे या शरीरासाठी आपण देह म्हणतो. ओके, त्याच्यानंतर असतो तनु, काया, कुंडी व अंग. शरीर या शब्दासाठी जो वापरण्यात येतो तो समानार्थी शब्द जे काय आहे तर ते आहेत देह, तनु, काया, कुंडी व अंग. त्याच्यानंतर आहे शक्ती. शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द जर बघितला आपण तर त्यांना सामर्थ्य आपण असं म्हणतो. त्याचबरोबर जोर व बळ. आपण एखाद्याला म्हणतो लाव जोर, किती लावायचं तो तू जोर लाव. म्हणजे जोर लाव म्हणजे काय आहे त्या ठिकाणी तर त्याला शक्ती लावण्यासाठी सांगत असतो. ओके, त्याच्यानंतर शर्यत. शर्यत जर बघितलं तर यासाठी स्पर्धा, हुड व चुरस हे शब्द वापरण्यात येतात. ते रिपीट शब्द त्या ठिकाणी झालेला आहे. शहर. शहर या शब्दासाठी समानार्थी शब्द जो काही वापरण्यात येतो तो आहे नगर. त्याच्यानंतर आहे शंकर. शंकर यासाठी चंद्रचूड हा शब्द सुद्धा तिथं वापरण्यात येतो. त्याचबरोबर आहे स्वापात. ओके, स्वापात हे सुद्धा जर बघितलं तर त्याला आपण जनावर म्हणतो, जनावर. त्यानंतर शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ म्हणजे काय आहे तर वैज्ञानिक हा शब्द तिथे वापरण्यात येतो. शास्त्रज्ञाला समानार्थी शब्द. त्याच्यानंतर आहे शाळा. या समानार्थी शब्दासाठी विद्यालय हा शब्द वापरण्यात येतो शाळासाठी. ओके, त्यानंतर आहे शाळुंका. शाळुंका म्हणजे काय असते तर शिवलिंग. ओके, शाळुंकेसाठी काय शिवलिंग हा शब्द वापरण्यात येतो. त्याच्यानंतर शेत. शेतसाठी आहे शिवार, वावर, क्षेत्र. ओके, शिवार, वावर व क्षेत्र हे सुद्धा या ठिकाणी इथं वापरण्यात येतो. म्हणजे जसं आपण म्हणतो वावर हे तो पावर हे म्हणजे शेती, यासाठी हा समानार्थी शब्द वापरण्यात येतात. हे दोन्ही जे काय. शीतल. आता बरेच लोक जे काही आहेत ना तर शीतल हा हे मुलीचं पण नाव आहे आणि मुलाचं पण नाव आहे बरं का. शीतल हा शब्द मुलासाठी सुद्धा वापरण्यात येतो आणि मुलीसाठी सुद्धा वापरण्यात येतो. तसंच शीतल हा शब्द थंड आणि गार यासाठी वापरण्यात येतो.
आता बरेच लोक जो काही आहे ना, थंड आणि गार हा शब्द सोबत सोबत वापरतात, पण ते दोन्ही पण वेगळे. एकतर थंड असेल नाही तर एकतर गार असेल. ओके, थंड किंवा गार. आता बरेच लोक म्हणतात खूप थंडगार आहे. आता थंड गार कसं काय, दोन्ही पण शब्द सोबत आपल्याला त्या ठिकाणी तिथं वापरता येणार नाही. शिक्षा, ओके, शिक्षा, दंड व शासन. शासन म्हणजेच काय, तर एखाद्या व्यक्तीला जो काही दंड असतो, दंड जो काही आहे, तर त्या शब्दासाठी वापरण्यात येणारा शासन हा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात येतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर वैराण यासाठी वापरण्यात येतो ओसाड, त्याच्याबरोबर भकास, त्याच्यानंतर उजाड. आता आपण जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये जर मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या एरियामध्ये जे काही आहे, तर उन्हाळ्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं पीक वगैरे घेण्यात येत नाही. तर त्या साईडला जर बघितलं तर पूर्ण ओसाड किंवा आपण त्याला म्हणतो पूर्ण भकास आहे, पूर्ण उजाड पडलेला आहे, तर त्यालाच आपण म्हणतो वैराण. त्यानंतर वारा, वारा या शब्दासाठीच आपण बघितलेले समानार्थी शब्द वात, पवन, अनिल, समीर, वायू, मारुत. ओके, त्याच्यानंतर युद्ध, युद्ध या शब्दासाठी जे समानार्थी शब्द वापरण्यात येतो तो आहे लढाई, संग्राम, लढा व समर. त्यानंतर आहे योद्धा, योद्ध्याला म्हणण्यात येते लढैया. ओके, की जो लढणारा आहे त्यासाठी आपण वापरतो योद्धा हा शब्द. त्यानंतर रक्त, रक्तसाठी रुधिर हा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात येतो रक्तसाठी. त्यानंतर रणांगण म्हणजे रणभूमी. त्यानंतर समरांगण हा सुद्धा शब्द त्या ठिकाणी तिथे वापरण्यात येतो रणांगणासाठी. त्यानंतर राग, एखाद्याचा खूप आपल्याला राग येतो म्हणजे त्याचा क्रोध पण येतो व आपल्याला संताप आलेला असतो त्याच्यावरती आणि चिड होते आपली, तर त्या ठिकाणी जो काही आहे तर एखाद्याचा राग आल्यामुळे त्याच्यावरती आपण संताप करतो आणि आपली स्वतःची काय होते तर चिडचिड होते. हे सगळे शब्द जे काही आहेत तर समान अर्थाने त्या ठिकाणी वापरण्यात येतात राग या शब्दासाठीचे. त्याच्यानंतर राजा, राजासाठी दुसरा शब्द आहे नरेश, नृप, भूपाला, राणा व राया. हे समान अर्थाने वापरण्यात येणारे शब्द आहेत राजा या शब्दासाठीचे. त्यानंतर रात्र, रात्र या शब्दासाठीचा समानार्थी शब्द आहे निशा. त्याचबरोबर रजनी व यामिनी हे सुद्धा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात येतात. त्यानंतर रानसाठी बघितलेलं होतं आपण की त्याला अरण्य, जंगल, वन म्हणण्यात येते. एखाद्याचं रुबाब, रुबाब साठी समानार्थी शब्द आहे एट किंवा तोरा. आपण म्हणतो त्याचा खूपच तोरा चाललेला आहे आज, किंवा ती खूपच तोऱ्यात चाललेली आहे, म्हणजे की काय तर खूपच रुबाबात किंवा एटीत चाललेली आहे असं आपण त्या ठिकाणी तिथे म्हणत असतो. त्याच्यानंतर मुलगा, मुलगा या शब्दासाठीचे समानार्थी शब्द जे काही आहेत तर ते आहेत पुत्र, सुत, तनय, नंदन व तनुत. हे शब्द इथं वापरण्यात येतात. तनुत हा शब्द जास्तीत जास्त वेळेस विचारलेला आहे की मुलगा या शब्दासाठी किंवा तनुत या शब्दासाठी खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे, तर यावरती जास्तीत जास्त विचारण्यात आलेले पुत्र, सुत हे सुद्धा इथं विचारण्यात येतात. सुत हा शब्द जो काही आहे तर पवन या शब्दासाठी सुद्धा तिथं वापरण्यात येतो. पवन या शब्दासाठी सुद्धा सुत हा शब्द वापरण्यात येतो कधी कधी. ओके, तर अशा पद्धतीने हे जे काही आहेत तर हे समान अर्थाचे शब्द आपण या व्हिडिओमध्ये इथं बघितलेले आहेत. अजून जे काही राहिलेले असतील की जे आतापर्यंतच्या जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये जे काही शब्द विचारण्यात आलेले होते आणि त्याच्या समान अर्थाचे जे काही शब्द आहेत तर ते आपण घेतलेले आहेत. अजून भरपूर शब्द जे काही आहेत तर ते राहिलेले आहेत. आपण या व्हिडिओला 1-2 वेळेस जर बघितलेलं जर असेल तर हे शब्द आपले ऑटोमॅटिकली तिथे पाठ होऊन जातील, किंवा जे काही समानार्थाचे शब्द आहेत त्याची PDF सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सारथी सरळ सेवा या टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेली, तर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. व सारथी सरळ सेवा व सारथी एज्युकेशन हे दोन्ही टेलिग्राम चॅनल जे काही आहेत तर तुम्ही जॉईन करून ठेवा. व त्याचबरोबर सारथी सरळ सेवा व सारथी एज्युकेशन यांचं YouTube चॅनल सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या नवनवीन अपडेट असतील त्या तुम्हाला मिळत राहतील. आपण या ठिकाणी इथे थांबूया. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.